आज आपण पियुष करायचंय ना, त्याच्यासाठी श्रीखंड तयार केलेलं आहे. त्यासाठी 1 लिटर दूध मी व्हिनेगर घालून थोडंसं नासवून घेतलं आणि ते बांधून ठेवलं एका फडक्यात आणि ते मग त्याच्यावरती वजन ठेवून पाणी काढलं आणि मग त्याचा चक्का तयार केला. आणि तो चक्का तयार केल्यानंतर मग त्याच्यामध्ये साखर घातली आणि अशा पद्धतीने श्रीखंड तयार केलेला आहे. हे त्यातलं मी श्रीखंड काढून दाखवलेलं आहे तुम्हाला. आता ह्या श्रीखंडाचं आपण पियुष तयार करणार आहे. पियुष करताना आपण काय करणार आहे, त्याच्यामध्ये दही घेणार आहे, दूध घेणार आहे थोडंसं, परत आपले काजू बदाम पिस्ते घेणार आहे. हे सगळ्या गोष्टी घेतल्यानंतर मग एखादं मस्त पेय तयार होतं की नाही. कुठलंही तुम्ही काही त्यात दही नाही घातलं तरी छान लागतं, कारण कमी आंबट लागेल, आणि दही घेतलं तर जास्त आंबट लागेल. आणि हे आंबट जास्त लागलं की मग परत काय होतं, काढायला इच्छा सुद्धा होत नाही. त्यामुळे थोडंसंच दही घालायचं, थोडंसं श्रीखंड घालायचं आणि दूध भरपूर घालून त्यात बर्फ घालून मिक्सरमधनं मिक्स करून घ्यायचं. आता आपण तयार करायला सुरुवात करूया. आज आपण पियुष करणार आहे. मस्त थंडगार करून प्यायचं. त्यात बर्फ घातला तरी चालतो किंवा थंडगार दूध घेतलं तरी चालेल. कोणी दही वापरतं, कोणी दूध वापरतं. आता आपण काय करणार आहे, थोडं थोडं निम्म वापरणार आहे, म्हणजे जास्त आंबटही व्हायला नको आणि फिकं पण व्हायला नको, म्हणजे कमी गोड लागायला नको. अशा पद्धतीने आपण तयार करून घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे, 1 वाटी मी हे श्रीखंड घेतलेलं आहे, बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत, 1 वाटी दूध घेतलंय, थोडंसं दही घेतलेलं आहे आणि साखर. आता हे सगळं मी मिक्सरमध्ये घालून घेते. आधी श्रीखंड घालून घेते त्याच्यात. त्याच्यानंतर दही घालणार आहे. दही थोडंच घेतलंय बरं का, कारण जास्त आंबट नाही आपल्याला करायचंय. त्याच्यानंतर साखर घेतलेली आहे, साधारण ही 3 चमचे साखर घेतलेली आहे. आणि तुम्हाला हवंय तेवढंसं दही आधी फेटून घ्यायचं, त्याच्यामध्ये घालायचं आणि फिरवून घ्यायचं आहे. आता मी हे मिक्सरमधून सगळं काढते. अशा पद्धतीने घट्ट झालेलं आहे छान असं. आता मी ते ओतून घेणार आहे. ओतलं जाते का? आता त्याच्यावरती छानपैकी काप घालून घेऊया. ह्याच्यात कोणी केशर पण घालतं बरं का, छान लागतं ते पण, म्हणजे रंग बदलतो थोडासा. ह्या अशा पद्धतीने आपण पियुष केलेला आहे. थंडगार लागतं, बर्फ टाकला तरी चालतो, नाही टाकला तरी चालतो. थंडगार दूध घ्यायचं आणि मस्तपैकी करायचं आणि करून पिऊन टाकायचं. ते छान लागतं. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं. घरातलं खायचं आणि मस्त राहायचं.